पंतप्रधान मोदी यांनी सांगली करू चांगली अशी घोषणा केली, पण 8 वर्षात शहराची अधोगती झाली. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याचं काम सुरू आहे, पण जनता आता भाजपला साथ देणार नाही. महाविकास आघाडीला सत्तेवर आणतील, आम्ही तिघे मिळून शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊ, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे. प्रचार सांगतेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले, गेल्या 8 वर्षात शहराला भाजपकडून काही मिळाले नाही. भाजपने शहरातील जनतेला फसवले. त्यांच्या जाहीरनाम्यात सांगलीचा सेफ सिटीचा उल्लेख केला आहे, पण नवीन वर्षात किती खून झाले. शहरात विमानतळ आणि लॉजिस्टिक हब देण्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत आहे, पण जागा उपलब्ध आहे का? पूर नियंत्रणासाठी प्रकल्प राबवणार, 591 कोटी रुपये हा नाल्यासाठी निधी आहे. पुराचं पाणी वळवण्यासाठी हा निधी आहे. भाजपचा जाहीरनामा पाहिला तर लक्षात येते की बरीच कामे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार असताना सुरू केलेली आहेत. या कामांची उद्घाटने भाजपनं केली आहेत. ते पुढे म्हणाले, महापालिकेत सत्ता आल्यावर शहरात वाढलेल्या नशेखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी बंद पडलेले सर्व CCTV सुरू केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. उदाहरणार्थ 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 या शहरातलं आयर्विन पुलाच्या बाजूचा पूल मी बांधलेला आहे. या शहरात 100 खाटाचं कोरोनाच्या नंतर स्त्रियांसाठी हॉस्पिटल मी मिरजेला आणलेलं, ते यांनी रद्द केलेलं आहे. या शहरामध्ये चांगले बगीचे आमच्याच काळात झालेले आहेत. या शहरामध्ये मोफत रक्त तपासणी आम्हीच व्यवस्था केलेली आहे. या तुम्ही म्हणाल ते आम्हीच केलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं 8 नंबर वॉर्डातलं स्मारक आम्हीच केलेलं आहे. आणि परवा जो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभा करण्यात आला, त्याची सुरुवात देखील आम्हीच केलेली आहे. तुम्ही आमचं सरकार पाडलं म्हणून पुढच्या 2 वर्षात तुम्हाला काही ठिकाणी जाऊन आमच्या कामाची उद्घाटन करता आली, त्याच्या पलीकडे काही नाही. काय कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलंय, त्यांचा एक प्रकल्प सांगा की या शहरासाठी त्यांनी काय केलंय. दिलं ना त्यांना निवडूनच. 8 वर्षात काय दिवे लागले हे बघितलं. त्यामुळे हे जे इथलं तिसरं इंजिन त्यांना जोडलं गेलंय, हे तिसरं इंजिन चाललं नाही, ते फेल झालं. हे आता सांगली, मिरज, कुपवाडची जनता सिद्ध करेल उद्याच्या मतदानात. नाही, असं आहे की ते भविष्यवाणी करतात. या निवडणुकीच्या नंतर ज्योतिष सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात येईल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळं पालकमंत्री सांगतायत 55 जागा म्हटल्यावर लोकही विश्वास ठेवतात. पण आम्ही ग्रासरूटला जाऊन काम केलेलं आहे आणि 30 पेक्षा जास्त त्यांचे येणार नाहीत अशी मला खात्री आहे. कारण इथल्या स्थानिक नेतृत्वाला कमी लेखण्याची प्रथा भारतीय जनता पक्षाची असावी आणि इथल्या स्थानिक आमदारांना या महापालिकेच्या निवडणुकीत फारसा रस नसावा, त्यांचा फारसा इंटरेस्ट नसावा, अशी करायची शक्यता आहे. पूर नियंत्रण करायचं असेल तर आता त्यांनी घोषणा केली 595 कोटी पाणी डायव्हर्ट. त्या प्रोजेक्टला 20,000 कोटी लागणार आहे. पाणी इकडून मराठवाड्याला न्यायचं. त्यामुळं त्याच्यासाठी 500 कोटी रुपये आता नुसती घोषणा आहे सांगली महापालिकेतल्या निवडणुकीत. बजेटमध्ये आल्याशिवाय हे खरं नाही. गटार पाणी शहरात आत येऊ नये याच्यासाठी शहराच्या पूर नियंत्रण, भिंती बांधणं, पाणी आत न येणं ह्याच्यासाठी काहीतरी प्रावधान केलं असतं तर मी समजू शकतो. शहरात आलेलं पाणी कुठल्या गटारानं बाहेर काढायचं
हा विषय महापालिकेचा आहे तो आम्ही हाताळू, त्यात काय अडचण